ह्या फक्त DVD नाही आहेत, हा माझा खजिना आहे, खजिना. लहानपणी ना मुलं खेळणी विकत घेतात, मी सिनेमा विकत घ्यायचो. मला लय नाद होता पिक्चरचा. मी दर शनिवारी जायचो आणि एक DVDची कॅसेट घेऊनच यायचो, कारण की मला सिनेमा पाहायचा असायचा. एवढा येडा होता लहानपणी का मला फक्त आणि फक्त पिक्चर लागायचा. मला खेळायला आवडत नव्हतं, काहीच नाही, फक्त सिनेमा लागायचा मला. आणि तोच नाद मी अजून लावून धरलेला आहे. ह्या खूप साऱ्या वह्या आहेत, खूप आहेत, खूप. याच्या व्यतिरिक्त पण अशा काही आहेत ज्या निम्म्या लिहिल्या, काही लिहिल्याच नाही. हे सगळ्या सिनेमाच्या स्क्रिप्ट आहेत. काही शॉर्ट फिल्म आहेत, थोड्याफार कविता आहेत आणि खूप सारे सिनेमे लिहिलेत मी. एक पुस्तक पण लिहिले गेले 20 वर्षात. खरं तर माझं स्वप्नच आहे की मला सिनेमा बनवायचा आहे लहानपणापासूनचा. जसं मला काही कळायला लागलं तसं मला फक्त सिनेमाच बनवायचा आहे. आणि ही ती स्क्रिप्ट आहे जो मला सिनेमा बनवायचा आहे. ही माझी सगळ्यात पहिली स्क्रिप्ट आहे, जी पहिला सिनेमा मी जो लिहिला बिंदास नावाचा. तर ही माझी ती वही आहे. मी एकदम कवर वगैरे करून व्यवस्थित एकदम मन लावून लिहिलं होतं. आधी तर सारखं लिखाण करायचो, सकाळ दुपार संध्याकाळ, रात्रीचं 2-2, 3 जे वाटेल ते लिहित असायचो. मला खूप सारे सिनेमे बनवायचे होते, तर मी काही पण लिहायचो. तर मी ना आता तुम्हाला माझी रूम दाखवतो. ही फक्त रूम नाही आहे, हे माझं एक वेगळं जग आहे, माझं आणि माझ्या पिक्चरचं. सगळ्या रूममध्ये सिनेमे आहेत, माझे आवडते. जेव्हा मी माझी पहिली शॉर्ट फिल्म बनवली होती ना 2015 तेव्हा हा क्लॅपबोर्ड मी माझ्या हाताने बनवलेला. तेव्हा ना तेवढे पैसे होते आणि पहिली गोष्ट क्लॅपबोर्ड कुठं भेटतो हेच माहीत नव्हतं. आणि यात पण काही स्टोऱ्या आहेत माझ्या लिहिलेल्या. हे माझे काही गाणी आहेत ज्याचे पोस्टर आहेत. ही सगळ्यात आधीची माझी शॉर्ट फिल्म, ही माझी सगळ्यात आधीची शॉर्ट फिल्म. ही माझी सगळ्यात आधीची वेब सिरीज यूट्यूबवरची. तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की बाबा केशव रील करायचा, कॉमेडी रील करायचा, रील स्टार हे काय करतोय, का दाखवतोय म्हणजे हे तर माझं जग आहे ना. आणि त्याचबरोबर मी एकतर गावाकडचा, माझे वडील शेतकरी, मिडल क्लास फॅमिली, तिथून उठून सांगायचं की मला पिक्चरमध्ये काम करायचे, हिरो बनायचे. आणि ते सगळा जो प्रवास होता ना हा खूप खतरनाक आणि खूप सुंदर होता. तर हे सगळं मला कुठं तर तुम्हाला सांगायचं आहे यार, की यार ऐका ना, मी खूप काही केलं. मी फक्त रील स्टार नाही, मी माझं खूप मोठं स्वप्न आहे, मला ते पूर्ण करायचं. मी पूर्ण करून दाखवणार. मी किती रडलोय पिक्चरसाठी, किती हसलोय, मी काही केलंय, सगळे या सिरीजमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर साथ दिली ना तर हा जो प्रवास आहे ना माझा, हा सिनेमाचा प्रवास, हा आपला प्रवास, हा आपण थिएटरपर्यंत नेऊ शकतो. प्लीज कमेंट करा. तुमची एक कमेंट आहे ना मला खूप मोटिवेशन देणार आहे की अरे हा माझ्यासोबत आहेत, मी एकटा नाही आहे आणि करूनच दाखवणार आम्ही. तशी हार नाही मानणार. सॉरी, आम्हाला रडायचं वगैरे नव्हतं. मला बिलकुल पण इमोशनल होऊन कोणाचं हे नकोय, काय म्हणतात त्याला, सहानुभूती वगैरे नकोय. की स्वप्न पूर्ण करायला तयार आहे आता लढण्यासाठी, काय कसली भीती आम्हा मराठ्याच्या पोरांना, जर हात आहे आमच्या छत्रपतींचा आमच्या पाठी.